नमस्कार. मी आज मुलांना टिफिनमध्ये व्हेज पराठा बनवणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मुलांना दररोज टिफिनमध्ये काय द्यायचं हे प्रश्न पडलेला असतो. आणि मुलं भाज्या पण खात नाहीत. तर त्यामुळे मी आज पत्ताकोबी आणि 2-3 इन्ग्रेडियंट्स घालून व्हेज पराठा बनवणार आहे. तर सर्वात प्रथम आपण व्यवस्थित भाज्या धुवून आणि कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर एक गॅसवरती आपण एक कढई ठेवून त्यावरती 1.5-2 चम्मच तेल घालायचे. त्यानंतर जिरं, मोहरी, 1-2 लसूण पाकळ्या मी इथं चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक चिरलेला कांदा, कढीपत्ता थोडासा व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्यानंतर आपण अर्धा चम्मच हळद, धने पावडर, लाल तिखट व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्यानंतर आपण जे कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत ना ते टाकूयात. आपण व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं वाफून पण घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही. 2 मिनटं आपण झाकण ठेवून मीडियम गॅसवर ठेवूया. त्यानंतर आपण इथं झालेलं आहे, जे काही भाज्यांचं थोडं थोडं पाणी सुटलेलं असतं ना ते व्यवस्थित पराठ्याला बाइंडिंग घेण्यासाठी आपण इथं 2 चम्मच बेसन घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, जे काही पाणी सुटलेलं असतं ना ते व्यवस्थित आपण बेसन हे ऑब्झर्व करून घेतं. व्यवस्थित आपण परतून घेऊया. हे आपलं इथं झालेलं आहे मिश्रण. त्यानंतर एक तवा घेऊया. तवा गॅसवरती ठेवूया. एक मीडियम फ्लेमवरती 2 मिनटं तापल्यानंतर त्यावर मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. इथं आपलं कणिक पण मळलं झालेलं आहे. त्याचा एक पिठाचा गोळा बनवून व्यवस्थित अशी पोळी लाटून घेऊयात. गोल अशी पोळी लाटून घेऊया. ही आता पोळी लाटून घेतलेली आहे मी. त्यावर थोडंसं आपलं मिश्रण घालून व्यवस्थित साईडला आपण असं पाणी लावूया, जेणेकरून ते सुटणार नाही. त्यावरती मी थोडंसं चीज घातलेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपण चीज घालू शकता. थोडंसं चीज घातलेलं आहे आणि साईडला थोडंसं पाणी लावून घेऊया. व्यवस्थित पोळी चिकटणार. मग नंतर थोडंसं फोल्ड करूया साईडने. खायला खूप छान लागते. असं पत्ताकोबी वगैरे खायला मुलांना आवडत नाही, मग त्यामुळं मी आज त्याचा पराठा बनवत आहे. आपले झालेले व्यवस्थित प्रेस करून घेऊया आणि थोडंसं असं आपण तवा तापलेला आहे आपला, त्यावरती थोडंसं तूप लावून घेऊया. तुपामुळे काय होतं, पराठ्याला चव छान येते. आपण व्यवस्थित असं खरपूस असं साईडनी सगळं भाजून घेऊया. एक साईड आपली झालेली आहे बघा. तुम्ही बघू शकता किती छान असं कलर पण आलेला आहे आणि व्यवस्थित क्रिस्पी पण झालेला आहे. ह्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो चटणी वगैरे आवडीनं मुलं खाऊ शकतात. हे झालेलं आहे आपलं एक व्यवस्थित सर्वीकडून भाजलेलं आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी अजून एक बनवलेला आहे पराठा सेम तसाच, तो पण मी भाजून घेणार आहे. थोडंसं तूप लावून व्यवस्थित मी साईडने असं तूप सोडलेलं आहे. दोन्ही साईड व्यवस्थित तूप लावून भाजून घेतलेलं आहे. आता हे पण मी प्लेटमध्ये सर्व करणार. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे झालेलं आहे, मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कलर पण एकदम छान आलेला आहे आणि अजिबात आपला फुटलेला पण नाही आहे. एकदम भाज्या व्यवस्थित चॉप करून घेतल्यानंतर पराठा अजिबात फुटत नाही. तर ह्यावरती थोडंसं मी चीज घालणार आहे. ऑप्शनल आहे चीज, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घाला, नाही तर स्किप करू शकता. थँक्यू.